काल एका वृत्तपत्राच्या अग्रलेखात चांगलं त्यांचं वर्णन केलं होतं की त्याला सर्पाकार परिस्थिती झालेली आहे. म्हणजे 3 साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात, सगळेच एकमेकाला गिळायला बसतात. आणि शेतकरी तर फार हताश झालेला आहे. त्याला नुकसान भरपाई वगैरे तर सोडाच काहीच मिळत नाही. आता त्याला न्याय हा आपण मिळवून द्यायला पाहिजे. लढाई ही फक्त आता आपल्या शिवसेनेपुरती नाही, तर शिवसेना ही मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली होती. तो जो काही उद्देश होता, तो जो काही हेतू होता, तेच हे लोक हे म्हणजे आता तिकडे जे गेले गद्दार ते विसरले आणि सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार झाले. ठीक आहे, सत्ता आम्हाला पाहिजे कारण जनतेचं भलं करायचं. 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, काय केलं काय नाही केलं तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता. कारण ज्या वेळेला मी शेतकऱ्यांमध्ये जातो, मला शेतकरी आवर्जून सांगतो की साहेब, तुम्ही जशी आमची कर्जमुक्ती केली होती तशी आजपर्यंत कोणी केली नाही. हे त्यावेळेला मी जे माझं कर्तव्य बजावायचं ते बजावलं. आता परत एकदा तुम्ही म्हणालात एका महिन्यात 2 तलवारी राहत नाही. आता एक तलवार तुम्ही काय आहात ते मला बघायचे. आणि त्याची ताकद काय, तिला किती धार लागले. 2-3 वर्ष नव्हतात तर माझी शिवसेनेची तलवार धारदार आहे का गंजले हे आता येत्या काही दिवसात मला दाखवून द्या. पूर्णपणे बीड जिल्हा हा तुम्हाला कल्पना आहे, त्यावेळेला गोपीनाथजींच्या प्रेमाखातर आपण भाजपला इकडे झुकतं माप देत आलो. पण आता बीड जिल्ह्याची पूर्ण विल्हेवाट झालेली आहे. तिकडे कोणीच कोणाचं नाही. अशा वेळेला सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी त्याच्यासोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला खात्री आहे एवढे सगळे सरपंच आले, सगळे आता ती 2-4 पानं ही एवढे सगळे जण तुम्ही शिवसेनेत परत आलेला आहात. तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे, तुमच्याकडनं जनतेची अपेक्षा आहे. शिवसेना तर मला पूर्वीपेक्षा जास्त वैभवशाली पाहिजेच, पण ती पूर्वीपेक्षा वैभवशाली याचा अर्थ जनता आपल्यासोबत आली पाहिजे. आणि ती जनता, तो शेतकरी तुम्ही तुमच्या मेहनतीने, कर्तृत्वाने जवळ आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मातोश्रीवर बीडच्या काही लोकांनी इतर पक्षातून उबाठामध्ये प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.